लॉरेंस बिश्नोई गिरोह के मोस्ट वांटेड गैंगस्टर भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा को यवतमाल में गिरफ्तार किया गया। यह कार्रवाई स्थानीय अपराध शाखा द्वारा की गई। राजस्थान पुलिस ने भूपेंद्र सिंह के सिर पर 25,000 रुपए का इनाम घोषित किया था। पुलिस अधीक्षक श्री कुमार चिंता के निर्देश अनुसार यवतमाल शहर में चल रही मादक पदार्थ विरोधी मुहिम के दौरान एलसीबी को गुप्त सूचना मिली कि भूपेंद्र सिंह जाव रोड क्षेत्र में एक किराए के मकान में फर्जी नाम से रह रहा है। सूचना के आधार पर डांडेकल लेआउट स्थित मकान पर छापा मारा गया। छापेमारी के दौरान पुलिस की भनक लगते ही भूपेंद्र सिंह भागने की कोशिश करने लगा, लेकिन पुलिस ने सतर्कता दिखाते हुए उसे गिरफ्तार कर लिया। शुरू में उसने अपनी पहचान छुपाने की कोशिश की, लेकिन सख्त पूछताछ में उसने अपना असली नाम और पहचान उजागर की। आरोपी का पूरा नाम भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा, जरनैल सिंह, उम्र 35 वर्ष, निवासी आहारान खर्द, पोस्ट महटियाना, जिला होशियारपुर, पंजाब है। पूछताछ में भूपेंद्र सिंह ने स्वीकार किया है कि वह लॉरेंस बिश्नोई और बिन्नी गुज्जर गिरोह का सक्रिय सदस्य है। उसके खिलाफ पंजाब और राजस्थान में हत्या के प्रयास, रंगदारी और आर्म्स एक्ट जैसे कई गंभीर अपराध दर्ज हैं। खासतौर पर वर्ष 2023 में बाड़मेर में हरपाल सिंह उर्फ रिंग की हत्या में उसकी संलिप्तता रही है। यवतमाल पुलिस ने तुरंत पंजाब और राजस्थान पुलिस से संपर्क कर आरोपी के खिलाफ दर्ज मामलों की जानकारी ली। फिलहाल भूपेंद्र सिंह को आगे की जाँच के लिए पुलिस हिरासत में रखा गया है। इथं आपल्याकडे आलेला आहे। त्यांच्यावर बाड़मेर जिल्ह्याला 25,000 रोख रक्कम पण आहे, त्यांना अटक करून कोणी दिलेले आहे। यवतमाळ कुठे आणि किती दिवसापासून वास्तव्य? ते आपला जाम प्लॉट एरियामध्ये तो आता गेल्या 2 वर्षापासून थांबता तिथे। पहिले तो एक 8 महिने आपला एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता। तो ॲक्च्युअली जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता, तिकडे एक लेडीच्या सोबत त्यांचे लग्न पण झाले। ती लेडीजला पण इकडे आणले, आता फॅमिलीच्या सोबत इथं राहत आहे। त्यांचा कवर असा आहे की इकडे लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे, मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात। माहूरला माझा एक दाबा आहे, दाबा ओनर आहे म्हणून सांगून इथे लोकांच्या सोबत फिरतात आहे। इथे काही ऍक्टिव्हिटी त्याच्या यवतमाळ? इथे काय ऍक्टिव्हिटी नाही, आपण सखोल त्यांच्यासोबत हे केलं, आपण इंटरॅगेशन केलेलं आहे। ते म्हणतात की त्यांना वरतून ते ॲक्च्युअली स्लीपर सेल सारखं आहे, त्यांना नेहमी दर महिना पैसा भेटतात। जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात, तसं ते सांगितलेलं आहे। आणि त्यांच्या रिलेटेड गँग मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे, म्हणजे इट्स लाईक हायडआउट एरिया होईल। ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना भेटायचं आहे, हे 2 लोक 3 लोकांना भेटायचं, तुम्ही सोबत जाऊन काम करून यायचं आहे, तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात। अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही आहे। त्यांच्यासोबत एक अजून होता पंजाबचा एक आदमी, तो 15 दिवसापासून इथे नाही येतो, म्हणजे काहीतरी तिकडे यूपीला कुठेतरी गेलेला म्हणून आता सांगतात आहे, पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे कधी काय आले तरी। तो एज क्या सर है? उम्र क्या है उसकी? एज क्या है? 35 वर्षाचा आहे। शस्त्र यवतमाळ जिल्हा पोलीस तर्फे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे। आज सकाळी एक मोठा कारवाई पोलिसने केलेला आहे। आपण एक लॉरेंस बिश्नोई गँगचे एक मेंबर आहे, त्याचं नाव भूपेंद्र सिंग म्हणून आहे। ते पंजाबचा आहे, यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या 2 वर्षापासून राहत होता। त्यांना आज सकाळी आपण 5 वाजता एलसीबीच्या टीमने अप्रहेंड केलेला आहे। आणि अप्रहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा झटपट झालेला आहे, तो विरोध केला होता। आपल्याला गोपनीय माहिती होतं की पक्का गँग मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता। प्रॉपरली त्यांना सकाळीपासून आपण विचारपूस केला, ते पूर्ण कबूल केला। ते म्हणजे पंजाबला जलंधरला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुज्जर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेंस बिश्नोईसाठी काम करतात। 2 गँग लीडर्स आहे, त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेली आहे आणि हे त्यांच्यासोबत काम करत आहे। यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी जो भूपेंद्र सिंग आता आपण ज्यांना पकडले त्यांच्याविरुद्ध टोटल 17 गुन्हे दाखल आहे। टोटल गुन्हे 16 गुन्हे पंजाबला आहे आणि 1 गुन्हे आपला राजस्थानला आहे। आता या आरोपीच्या विरुद्ध सर्व पूर्ण सिरियस ऑफेन्सेस आहे, म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारखं आहे। याच्यामध्ये 2 मर्डरचा गुन्हा आहे, लेटेस्ट गुन्हा आहे त्यांच्या विरुद्ध 2023 मध्ये ते राजस्थानला बाड़मेर जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे। आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाड़मेर जिल्ह्याच्या एसपी सोबत माझं बोलणं झालं, त्यांना कळवलेलं आहे, त्यांच्या टीम पण आपल्याकडे आलेल्या आहे, त्यांना हँडओव्हर करणार आहे। आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं, मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याचा एसपी, जलंधर सीपी आणि जलंधर ग्रामीण एसपी आणि जलंधरला जो आपला अँटी गँग सेल सारखा आहे त्यांचा एक IG रँकचा ऑफिसर आहे, सर्वांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे, कारण त्या एक मोठा गँग मेंबर आहे म्हणून।
ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे. कारण काय हे जो गँग मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहे ते कॉन्ट्रॅक्ट क्लिअर आहे, म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोकांना म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे. आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक 20 ते 25 हजार अमेरिकेकडून त्यांना ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुज्जर जो गँग लीडर आहे त्यांचा भाऊ आहे सौरभ गुज्जर म्हणून, तो USA राहतात. ते दर महिन्याला यांना 20 ते 25 हजार ते यांना पाठवतात. आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अदन गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रार म्हणून, हे गोल्डी ब्रार आणि बिन्नी गुज्जर हे दोनों USA मध्ये सोबत राहतात. म्हणून हे अन्न आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाकले त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे. आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला API LCBच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो. थँक्यू.